परिषद या संस्थेच्या वतीने 32वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आम्ही धाराशिवमध्ये घेत आहोत। मे महिन्यामध्ये हा साहित्य संमेलनाचा सोहळा आहे। 29 आणि 30 मे अशी ह्या संमेलनाची तारीख आहे। तर या संमेलनामध्ये साधारणतः देशभरातून 900 साहित्यिक 2 दिवसामध्ये आपली हजेरी लावणार आहेत। मग काही मराठी भाषिक परप्रांतामधले सुद्धा आहेत, कर्नाटकमधले, मध्य प्रदेशमधले, काही दिल्लीमधले, हरियाणामधले। तर या अगोदर हे साहित्य संमेलन पूर्वी आम्ही तुळजापूरला घेतलं होतं, लातूरला झालेलं आहे, उदगीरला झालेलं आहे, नांदेडला झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगरला झालेलं आहे, संगमनेर, रत्नागिरी, नागपूर, गोंदिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे साहित्य संमेलन दरवर्षी होत असतं। याच्या अगोदर एकदा 18-20 वर्षापूर्वी आम्ही धाराशिवला हे संमेलन घेतलं होतं। मला वाटतं पलीकडे एक मोठं मंगल कार्यालय तिथं आपण घेतलं होतं, ते 2-3 दिवस साहित्य संमेलन होतं। तर या साहित्य संमेलनामध्ये साधारणतः प्रारूप जे आहे तर सगळ्या ग्रामीण महाराष्ट्राचं चित्रण जे आहे ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे। तर या साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे परिसंवाद आहेत, चर्चासत्र आहेत, कथाकथन आहे, कवी संमेलन आहे आणि उद्घाटनाचा सोहळा आहे। तर अशी साधारणतः साहित्यिक मेजवानी आहे। 2 दिवसाचं हे साहित्य संमेलन आहे। अनेक मान्यवर आम्ही त्याला आमंत्रित करणार आहेत की ज्यामध्ये विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, ज्येष्ठ, अशा सगळ्या लोकांना आपण वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांचे विचार मांडण्यासाठी आपण आमंत्रित करणार आहे। हा साहित्य संमेलनाचा सोहळा आहे आणि या साहित्य संमेलनाच्या सोहळ्यामध्ये म्हणजे साहित्य नगरी आपली जी असते, या साहित्य नगरीला दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचं नाव आम्ही देण्याचं सगळं साहित्य परिषदेने ठरवलेलं आहे। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये माननीय अजितदादांचं योगदान हे वादातीत आहे। ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, विकासात्मक असेल आणि साहित्यामध्ये साधारणतः समाजाचा आरसा जो आहे तो उमटला पाहिजे, तो ध्वनित झाला पाहिजे, अशा प्रकारची साधारणतः भावना असते आणि ती भावना जोपासून आम्ही या साहित्य संमेलनाला लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरी असं नामकरण आम्ही करणार आहे। आणि या साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे। या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जावेद अख्तर साहेबांनी केलेलं आहे, पु ल देशपांडेंनी केलेलं आहे, पवारसाहेब साधारणतः 30 वर्षापूर्वी आले होते। तर मोठी परंपरा आहे। अनेक मांदियाळी आहेत, साधारणतः सिंधुताई सपकाळ सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी सामाजिक काम सुरू केलं होतं तर त्यांनाही आम्ही पुण्यामध्ये त्या विचारपीठावरनं संधी दिली होती आणि अगदी सुरेश भटांपासून, केशव मेश्रामपासून, दमा मिरासदारपासून, नारायण सुर्वे, अगदी वसंत बापटापर्यंत सगळे मान्यवर, सगळे साहित्यिक जे त्यांनी या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। तर एक मोठी परंपरा आहे आणि साधारणतः ह्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की ग्रामीण भागामधल्या साहित्यिकांना सहसा संधी मिळत नाही। आणि आता मी दिल्लीच्या साहित्य संमेलनातसुद्धा कार्याध्यक्ष होतो, रेल्वे नेली होती, रेल्वेमध्ये साधारणतः बरीच सगळी लोकं नेली होती। तर बऱ्याच वेळा नियमामध्ये अडकून लोकांना संधी मिळत नाही। माझ्याकडे जेव्हा ती संधी होती तेव्हा मी जवळपास 450-500 लोकांना मोफत नेलं म्हणजे साधारणतः मला अशी भावना वाटली की काही लोकांकडे पैसे नसतात पण त्यांना संधी मिळत नाही, अशा लोकांना संधी देता आली पाहिजे। तर या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण कुणाचा बोलीघाट, लहेजा वगैरे ह्या भानगडीत पडत नाही। सहसा प्रमाण भाषेचं साधारणतः फार पेव आहे महाराष्ट्रामध्ये की ह्याच भाषेत बोललं पाहिजे, त्याच भाषेत बोललं पाहिजे। आम्ही याच्या सगळ्या विरुद्ध आहे। ज्या भाषेमध्ये आपल्याला सहजतेने बोलता येतं, आपलं म्हणणं मांडता येतं, तर तीच भाषा जी आहे ती महत्त्वाची असते। आणि महाराष्ट्रातल्या बोलीभाषा ज्या आहेत, साधारणतः 55 बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात। त्या बोलीभाषेचं अस्तित्व जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंतच आपली संस्कृती जी आहे ती बळकट आहे, या मताचा मी आहे। स्वतःचं एक अस्तित्व असतं त्या भाषेचं, ते जपलं पाहिजे। आणि जगात कुठलीही भाषा प्रमाण नाही, सगळ्याच भाषा प्रमाण आहेत। पण काही आपण बघतो की कथाकथित पंडितांनी या सगळ्या चौकटीमध्ये अडकवून ग्रामीण भागातल्या उपेक्षित, वंचित लोकांची आक्रंदनं साहित्यातनं मांडण्याची भूमिका ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांना कुठंतरी कुंपण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याला छेद देत मला असं वाटतं की ही सगळी गोडवा जो आहे, मराठवाड्यातसुद्धा एक वेगळी भाषा आहे, धाराशिवची वेगळी भाषा आहे, प्रत्येक भाषेचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, ते टिकलं पाहिजे। आम्ही इथं येणाऱ्या प्रत्येक साहित्यिकांना या साहित्य संमेलनामध्ये आम्ही संधी देतो। त्याची जात, धर्म, पंथ, तो आमचा आहे, जवळचा आहे, लांबचा, असं काही बघत नाही। आणि मला वाटतं आम्ही एक आयोजक या नात्याने सगळ्यांना संधी देणं हे आमचं काम आहे। शेवटी त्याची कारणमीमांसा जी आहे, चांगलं आहे वाईट आहे, ही लोक रसिक ठरवत असतात आणि तो रसिकांना अधिकार आहे। आम्ही आयोजक म्हणून लोकांना संधी देणं आणि साधारणतः समाजामधल्या वेगवेगळ्या घटनांचा उहापोह जो आहे या साहित्य संमेलनामध्ये होणं अपेक्षित असतं
मग ते शेतकरी असतील, सामाजिक जडणघडणीची वीण आता मुसवती की काय अशा प्रकारे तेढ जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं आहे आणि त्यामध्ये होणारं राजकारण जे आहे ते महाराष्ट्राला आपण बघतो लांछनास्पद आहे. अशा बऱ्याच सगळ्या घटना ज्या आहेत तर त्याचा उहापोह ह्या साहित्य संमेलनामध्ये करता येईल का, प्रत्येकाला आपलं साहित्य संमेलन वाटावं असे काही विषय आपल्याला या साहित्य संमेलनामध्ये देता येतील का. आता ही खरं तर प्राथमिक आजची पत्रकार परिषद जी आहे ती तारीख आणि साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीबद्दल आहे. याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या बैठका घेतो की त्या बैठकामध्ये सामाजिक संघटना असतील, पत्रकार असतील, विचारवंत यांच्याशी विचार विनिमय करून मग कुठले विषय घ्यावे, कोणाला बोलावं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि मला खात्री आहे की पूर्वीसुद्धा आम्ही 18-19 वर्षापूर्वी धाराशिवला संमेलन घेतलं होतं. अतिशय चांगला प्रतिसाद साहित्य संमेलनाला मिळाला होता. तुळजापूरला आम्ही साहित्य संमेलन घेतलं होतं तेव्हासुद्धा प्रतिसाद अतिशय चांगला मिळाला होता. आणि या होणाऱ्या साहित्य संमेलनाला 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाला मला वाटतं धाराशिव नगरीमधले सगळे सुज्ञ रसिक जे आहेत ते फार चांगला प्रतिसाद देतील आणि आम्हाला सहकार्य करतील हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी. हे साहित्य संमेलन जे आहे तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे. तर अशा प्रकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी काय करता येतात का अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि साधारणतः आत्ता फक्त तारीख आणि साहित्यनगरीचं नाव या 2 गोष्टी केलेल्या आहेत. आणि जसं जसं पुढं काही दिवस जातील, बैठका होतील, प्रोग्रेस होईल, त्यानंतर मग पुन्हा सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत केल्या जातील. ही नगरपालिकेचं नाट्यगृह जे आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधारणतः वातानुकूलित वातावरणामध्ये थोडं घेणं हे आहे. आणि कार्यक्रम हा रात्री 12-1पर्यंत उशिरापर्यंत चालणार आहे. सकाळी कार्यक्रम सुरू झाला की तो उशिरापर्यंत चालणार आहे. सकाळी परत लवकर दुसऱ्या दिवशी 7 वाजता सुरू होईल. कारण का आता आम्ही काय झालं की पूर्वी आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला वाटतं पलीकडे कुठलं कार्यालय, मोठं कार्यालय पुष्पकला आम्ही एक संमेलन हेच संमेलन घेतलं होतं एक 18-19 वर्षापूर्वी. पण काय झालं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार लाहीलाही होते आणि लोकांची इच्छा जरी असली तर तिथं बसणं जरा थोडं कठीण होतं. तर आम्ही थोडं हा निर्णय जो आहे की लोकांच्याही सोयीचा व्हावा, तिथं रसिकांनासुद्धा बसता यावं, त्याचा आस्वाद घेता यावा. तर म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की नाट्यगृहामध्ये आपल्याला रात्री उशिरापर्यंतसुद्धा कार्यक्रम करता येतो आणि येणारी सगळी लोकं जे आहेत त्यांची सोयीसुद्धा चांगली करता येईल. साहित्य संमेलन आहे नवोदित लोकांसाठी साहित्य संमेलन म्हणजे मोठ्या प्रमाणात वाद हो असं असताना देखील अनेक जातींचे साहित्य संमेलन सध्या होऊन राहिलेले आहे. हां, जैन समाज साहित्य संमेलन असो, दलित समाज साहित्य संमेलन असो, धनगर समाज साहित्य संमेलन असो, असं का नेमकं होऊ लागलं? नाही, मला असं वाटतं की एक प्रकटीकरणाचं एक माध्यम जे आहे ते माध्यम फार पूर्वी काही कथाकथित लोकांनी बऱ्याच लोकांना वंचित ठेवलं व्यासपीठ देण्यापासून. आपण परंपरा बघतो एकाच जातीची एकाच धर्माची लोकांची मक्तेदारी असावे काय, अशा प्रकारची बिराददारी असावे काय असा माणसाला प्रश्न पडावा आणि एकाच जातीची लोक कसे काय अध्यक्ष होतात हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. मला वाटतं साहित्यिक आणि साहित्यिकांची भूमिका जी आहे जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं वैश्विक असली पाहिजे. आता खरं तर हे स्वागतार्ह आहे. समजा जैन लोक साहित्य संमेलन स्वागतार्ह आहे. त्यांची परंपरा जी आहे महावीरांनी घालून दिलेली सगळी परंपरा श्रमिक परंपरा जी आहे त्यालासुद्धा एक मोठा इतिहास आहे. तो इतिहास आज नवीन पिढी पुढं येत जर असेल त्या माध्यमातून तर चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे त्याचं. दलित साहित्य संमेलन चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये एवढे युगनायक होऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्योतिराव फुले असतील, बाबासाहेब आहेत, संभाजी महाराज आहेत, तुकडोजी महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. अनेक लोकांची मोठी वैभवशाली परंपरा आहे. अगदी आपण इथलं बघितलं ह्याच भूमीमधले गोरा कुंभार संत मोठी परंपरा आहे. पण परंपरा कुठं खंडित होते की काय असाही प्रश्न आहे. सोयीच्या पद्धतीने राज्यकर्ते जे आहेत ते युगपुरुषांना वापरतात. त्यांच्या सोयीचंच तेवढं मांडायचं. मला वाटतं सामाजिक निकोप दृष्टिकोन जो आहे तो अगदी निरपेक्ष पद्धतीने साहित्यिकांनी विचारवंतांनी समाजापुढं ठेवायचं काम केलं पाहिजे. पण आज काय होतं दुर्दैवाने की राज्यकर्ते ही वाटणी करू लागल्यात युगपुरुषांची जातीपुरती. हा ह्या जातीचा, हा आमचा, तो तुमचा. मला वाटतं युगपुरुष हा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा नसतो. जिथं हवा येते जिथं सूर्य पोचतो त्या ठिकाणी युगपुरुषांचे विचार पोचलेले असतात. म्हणून साहित्यिक आणि विचारवंत जे आहे ते मानवतेचं गुणगान गाणारे असावे आणि अशा प्रकारचीच आमची धारणा आहे. त्यामुळे आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जसं मी म्हटलं की यापूर्वीचा इतिहास जर आपण बघितला तर आम्ही अगदी आयत्या वेळेस येणाऱ्या माणसालासुद्धा आम्ही संधी देतो. कविता म्हणायची असेल, कथाकथन करायचे असेल.
आम्ही आयोजक आहे आणि आयोजकाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर नाव ठेवलं नाही पाहिजे, पण आता बघा तुम्ही, एक परंपरा आपण फार तर पाहिली पाहिजे. साहित्य म्हणजे काय साधारणतः? साहित्य म्हणजे आपण समता, समानता, इक्वेलिटी ही खरं साहित्यामध्ये असली पाहिजे. आणि द्वेषभावना किंवा विद्वेष पसरवणं साहित्यिकांचं काम नसतं. साहित्यिक हा एकोप्याचं काम करतो, सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं पाहिजे. पण दुर्भाग्याने आपण जर बघितलं, आता जी अखिल भारतीय साहित्य संमेलन होतात, आता 100 आहे, तुम्ही शोध घ्या की कुठल्या जातीची लोक आहेत आणि त्यांची गुणवत्ताही तपासा जरा तुम्ही, की ते काय गुणवत्तेचे आहेत आणि त्यांच्या कालखंडामध्ये किती गुणवंत लोक जे आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला आहे. तुम्हालाच लक्षात येईल काय आहे ते. आता साहेब हा प्रत्येकाने नाही, हा प्रत्येकाने आपापल्या आकलनानुसार आरोप सांगतो नाही साहित्यिक हे बघा, साहित्य महामंडळ जे आहे ते निवडक टाळक्यांचं साहित्य महामंडळ आहे, पहिलं लक्षात घ्या. ते काही साहित्यिक निवडत नाहीत. निवडक प्रक्रिया 10 लोकांना वाटलं म्हणजे ते महाराष्ट्राला वाटत नाही साहेब. दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये माझ्याकडे एक सभामंडप होता छत्रपती संभाजी महाराज. सांगतो राज्य शासनाने अनुदान दिलं म्हणजे ते काही फार अगदी स्वच्छच झाले असा त्याचा ऐका ना, असा अर्थ होत नाही त्याचा. मी काय आपल्याला म्हणालो की 100 साहित्य संमेलन झाली, आपण शोध घ्या, आपल्याला लक्षात येईल. कालखंड बघा, ज्या कालखंडामध्ये ज्याला अध्यक्ष केले त्या कालखंडामध्ये इतर सगळे बहुजन समाजामधले लोक किती त्याच्यापेक्षा दुप्पट चांगले होते. शिवाजी सावंतांचं नाव सांगता येईल, मृत्युंजयकार, ज्यांना ज्ञानपीठची अगदी मृत्यूदेवी पुरस्कार मिळाला, नोबेला नॉमिनेशन मिळालं का त्यांना अध्यक्षपद? तुम्हाला किती लोक नावं सांगता येतील अशी. आता तुम्ही म्हणाल का आज सगळ्यात जास्त सिलेबल असणारा लेखक आहे मराठीचा, गेले का त्यांना अध्यक्ष? गेले का? हे जे अध्यक्ष झाले ते म्हणजे पात्र नव्हते असं हे बघा, जे अध्यक्ष झाले ते पात्र नव्हते असं माझं म्हणणं नाही, पण पुन्हा एक समाज म्हणून प्रश्न असा पडतो की एकाच जातीचे लोक कसे पात्र आहेत? हा प्रश्न नाही का पडण्यासारखा? प्रश्न पडला पाहिजे ना. आता श्रीपाल सबनीस साहेब जे आहेत त्यांची भूमिका व्यापक आहे, सगळ्या समाजाने त्यांना स्वीकारलं आहे ना, सगळीच लोक त्यांना बोलवतात. आमचा कुठल्याही जातीला विरोध नाही. हे बघा, आमचा विकृतीला विरोध आहे आणि विकृती ही प्रत्येक जातीत असू शकते. ती काय त्याच जातीत आहे फक्त विकृती आणि बाकी जातीत नाही असे आमचं म्हणणं नाही. आता सर आता तुम्ही बघा, शोध घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मला असं वाटतं की जी लोक विषमतेचं गुणगान गातात, जी लोक अमानवतेचं गुणगान गातात, जी लोक आपलाच कित्ता गिरवायचा प्रयत्न करतात, ते स्वतःच आपल्याकडे प्रभुत्व असण्याचा प्रयत्न करतात, ती लोक जी आहेत ती मंबाजीचं गुणगान गाणारी आहेत. अशा प्रकारची सगळी लोकं जी आहेत सगळ्याच कालखंडामध्ये अन्याय झालं आहे. तुकोबारायांच्या कालखंडामध्ये आपण बघितलं, तुकोबारायांची गाथा बुडवण्यापर्यंत मजाल गेली, ते त्यांचीच पिलावळ आहे सगळी. पुढं चालू आहे, प्रमाण कमी अधिक आहे, ते प्रमाण कमी अधिक असू शकतं. आणि मला असं वाटतं की त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. आता आम्ही साहित्य संमेलन घेतो साहेब, आम्ही कुणाचा आडनाव बघून कोण संधी देत नाही कुणाला. आमचं काम आहे आयोजक म्हणून त्याचे विचार आमच्या सुसंगत असतील किंवा आमच्या विरुद्ध असतील तरी आम्ही संधी देतो, कारण का आमचं संधी देणं काम आहे. त्याचे विचार जे आहेत ते आम्हाला मान्य आहे की अमान्य हे लोकांनी ठरवायचं आहे. आम्हाला असं म्हणायचं की जर तुम्ही एखादी भूमिका संमेलनाच्या माध्यमातून घेता तर ती भूमिका ही सगळ्या प्रवर्गाला एकत्रित घेऊन तुम्ही पुढं गेलं पाहिजे. तसं होताना दिसत नाही. ते खरं तर दुर्दैवाने होतं हे महाराष्ट्रात, ही फार दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं. प्रत्येक साहित्य संमेलन बघा, आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत ते सामाजिक असतील, ते सांस्कृतिक असतील, ते शेतकऱ्यांचे असतील, ते तरुणांचे असतील, त्याचे प्रतिबिंब जे आहे ते या साहित्य संमेलनामध्ये कसे उमटतील याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आणि आम्हाला काय शेवटी कसं आहे, आवाज होण्याचा प्रयत्न करतो आम्ही संमेलनाच्या माध्यमातून. लोकांचा आवाज होण्याचा प्रयत्न जो आहे तो साहित्यिकांनी केला पाहिजे. आम्ही लोकांची भाषा बोलतो, लोकांसाठी आम्ही ही बोलतो आणि लोकांसाठी हा साहित्य संमेलनाचं आयोजन आहे. तर आमचा प्रयत्न आहे आत्ता सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधले सगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला या संमेलनाच्या माध्यमातून आपला वाचा फोडवता येईल का, ते प्रश्न ह्या विचारपीठावरनं मांडता येतील का, अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सगळे विषय आहेत तर त्या विषयाची मांडणी जी आहे साकल्याने आम्ही सगळ्यांशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून मग काय एक सार काढून मग कुठल्या विषयाला प्राधान्य द्यायचं अशा प्रकारचा विचार आम्ही करणार आहे.
सगळी माहिती आपल्याला साहेब मिळेल. आता आजची तारीख जी आहे की आजच्या तारखेमध्ये 29 आणि 30 मेला हे 32वा अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन होतं आहे. या साहित्य नगरीला जी आहे ती दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये 2 दिवसाचं प्रारूप तुम्हाला मी जे सांगितलं की उद्घाटन समारंभ आहे, परिसंवाद आहे, चर्चासत्र आहे, कथाकथन आहे, कवी संमेलन आहे, अशा प्रकट मुलाखती आहेत. असा भरगच असा कार्यक्रम आहे. आता ह्या सगळाच कार्यक्रम आम्ही इथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय जर जाहीर केला तर मग ती अन्यायकारक होतं ना. इथल्या लोकांची चर्चा केल्या. आम्ही आडनावाच्या भानगडीत पडत नाही, जातीच्या भानगडीत पडत नाही, धर्माच्या भानगडीत पडत नाही. आणि आमचा कुठल्याही आडनावाला विरोध नाही. सांगतो, माझा बोलण्याचा ओघ असा बिलकुल नाही. मी हे बघा सर, हे बघा, हे दुर्भाग्याने आहे. तुम्ही परंपरा बघा, तुम्हाला सर्च करा, तुम्ही शोध घ्या. मी जे म्हणतो हे म्हणणं माझं चुकीचं असेल तर मला माझ्याशी परत बोला. आणि बघ, शासनाचं कुठलंही अनुदान आपण घेत नाही. मला वाटतं साहित्य संमेलन हे लोकवर्गणीतनं उभे राहिले पाहिजे. साहित्यिक स्वतःच्या पायावर उभा नाही आणि तो समाजाला सांगतो की तुम्ही उभे राहा स्वतःच्या पायावरती. तुम्हाला लोकमान्यता कधी मिळेल, लोक कधी तुम्हाला मदत करतील, तुमची भूमिका चांगली असेल तर, तुमची भूमिका सर्वसमावेश असेल तर. आम्ही ही लोकवर्गणीतनं साहित्य संमेलन आयोजित करतो आणि लोकांसाठी करतो. आम्ही शासनाचा बोजा होऊ इच्छित नाही की आम्हाला पैसे द्या, आम्हाला मदत करा. आणि आम्ही सांगतो, आता आमची भूमिका संस्थेची अतिशय व्यापक आहे. आम्ही दरवर्षी 20 संमेलनं घेतो साहेब, सगळे लोकवर्गणीतनं घेतो. एक राज्याच्या बाहेर आम्ही संमेलन घेतो, अखिल भारतीय बेळगाव मराठी, हे 7वं आहे बरं का. संभाजी महाराजांच्या नावाने संमेलन घेतो आम्ही, बाबासाहेबांच्या नावाने संमेलन घेतो, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने संमेलन घेतो, गाडगे महाराजांच्या नावाने साहित्य संमेलन घेतो आम्ही, जिजाऊ मातेंच्या नावाने साहित्य संमेलन आम्ही घेतो. ग्रामीण साहित्य संमेलनाची 4 संमेलनांची आमची मालिका आहे. एक अहिल्यानगरमध्ये होतं, एक उत्तर महाराष्ट्रामध्ये होतं, एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतं आणि पालघर कोकण पट्ट्यामध्ये होतं. आमची साहित्य संमेलनाची भूमिका जी आहे ही भूमिका व्यापक आहे. भूमिका जर स्वच्छ असेल तर समाज तुम्हाला मदत करतो, आणि भूमिका तुमची जर काही थोडीशी वेगळी असेल तर समाज तुम्हाला मदत करत नाही. समाज मदत करत नाही तर तुम्हाला पुनर्विचार करण्याची संधी असते की बाबा तुमचं कुठं चुकतं आहे, आमचं कुठं चुकतं आहे, काय आम्ही केलं पाहिजे गणितं. तर आम्हाला लोक भावना जी आहे, जनाधार जो आहे, त्या जनाधारावरती आम्ही करतो. आमचे कार्यकर्त्यांची फळी आहे, भूमिका चांगली आहे. त्यामुळे सहजतेने सगळा निधी आम्हाला उभा राहतो. आम्ही कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही सरकारकडं पैसे मागत नाही आणि आमची मागणीही नाही की आम्हाला पैसे द्या म्हणून. या उपर आम्हाला पूर्वी सुरुवातीच्या कालखंडामध्ये शासनाने पैसे दिले होते, आम्ही घेतले. आम्ही स्वतःच्या बाहेर संस्था उभी राहिली, आम्ही नको म्हटलं मला पैसे. आता आम्ही तो निधी गेल्या 15 वर्षापासून शासनाचा नाकारलेला आहे की आम्हाला नको, आता आवश्यकता नाही आमची. माझ्या मुलांनी कसं आहे साहेब, लहान मुलगा असताना की जो पांगुळगाडा आहे ना चालायला येईपर्यंतच ठेवायचा असतो. म्हातारा होईपर्यंत पांगुळगाडा घेऊन फिरणारे साहित्य मंडळ आहेत आणि ते लोकांना तत्त्वज्ञान सांगतात, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, तुम्ही घर उभं करा, महाराष्ट्र उभं करा. त्या सगळ्या लोकांना म्हणणं माझं आहे, पहिलं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा संस्था म्हणून. शासनाचे जे सगळे पैसे आहेत ते सामाजिक कामावर असतात, विधायक कामासाठी असतात, आपत्कालीन गोष्टीसाठी असतात, आरोग्यासाठी असतात. आणि मला वाटतं सक्षमतेने समाज हा सुज्ञ आहे. महाराष्ट्र चांगल्या काम करणाऱ्या लोकांना लोक मदत करतात. ही साधारणतः महाराष्ट्रातलं चित्र आहे. सगळे आता बरेच सगळे लोक येतील. आता यांचे नावं लगेच काय तुम्हाला इथं सांगणं हे नाही. सगळे जेवढे येतील सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, चित्रपट काय अभिव्यक्त होण्याची माध्यमं असतात. माध्यमं फार सशक्त झालेले आहेत आणि माध्यमं जी आहे व्यक्त होता आलं पाहिजे. मला वाटतं साहित्यिकसुद्धा हा जो आहे तो अपडेट झाला पाहिजे. साहित्यिकांनी का आपल्या महाराष्ट्राची एवढी वैभवशाली परंपरा आहे, पण संत नामदेवराय असतील, संत तुकोबाराय जगभर तेवढ्या प्रमाणात जाऊ शकले नाहीत. विल्यम शेक्सपियर इथं आला. कारण का मला असं वाटतं की महाराष्ट्रातील लोक जी आहे, महाराष्ट्रातलं धोरण जे ते कमी पडलेलं आहे, हे आपले एवढे सगळे वैश्विक विचार जे आहेत जगभर जाण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे, मग तो दुभाषकच्या माध्यमातून प्रयत्न झाला पाहिजे. वेगवेगळ्या भाषेतनं ज्ञानेश्वरांनी पसायदान मांडलं, एवढं जगाचं तत्त्वज्ञान मांडलं त्यांच्या ह्याच्यामधनं. जगभर जेवढ्या प्रमाणात ते पोचायला पाहिजे जगभर, तेवढ्या प्रमाणात आपण महाराष्ट्र कमी पडलो आहे. मला वाटतं प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकच भाषा हे संवाद साधण्याचं माध्यम आहे. माणूस कुठल्या भाषेत बोलतो हे काय फार महत्त्वाचं नाही, पण त्यातला मथितार्थ काय आहे तो अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो. एखाद्या भाषेत एखाद्याने मांडलेलं म्हणणं आणि ती जागतिक तत्त्वज्ञान असेल, त्याला नाकारण्याचं कारण नाही की तो त्या भाषेत बोलला आहे.
मला वाटतं भाषा हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम आहे. आपण माय मराठीचं महाराष्ट्रात जन्म लावले म्हणून मराठीची अस्मिता जोपासली पाहिजे, मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे, ह्यासाठी आपण पुढे काम करतो आहे. सर चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. काय चित्रपट हे अभिव्यक्त होण्याचं माध्यम आहे. मी स्वतः तुम्ही चित्रपट काढणार का? मी 5 चित्रपट केले साहेब. माझ्या चित्रपटाला कानचं बक्षीस मिळालं आहे, बर्लिनचं बक्षीस मिळालं आहे. मी संगीतकारी आहे. मी 6 सिनेमांना संगीत दिलेलं आहे. मी छत्रपती शिवराय आणि भीमराय हे जगतो. काही लोक वाचतात ते आचरणात आणत नाही. आजचा काळ जो आहे तो अष्टपैलू होण्याचा नाही तर सहस्त्रपैलू होण्याचा आहे. आव्हानं प्रचंड वाढत चाललेली आहे. अभिव्यक्त होण्याची माध्यमं ही सशक्त झाली पाहिजे आणि मग प्रत्येक माध्यमांचा तिरस्कार करण्याच्या ऐवजी ती माध्यमं आपण स्वीकारली पाहिजे आणि त्यातनं आपली मनोभूमिका आपण मांडली पाहिजे. आगामी चित्रपट आहेत आगामी चित्रपटाची काही चित्रपटाची प्रेस नाही, त्यामुळे मी काही चित्रपटाच्या प्रेसच्या वेळेस वेगळं सांगेल आहे का नाही तर त्या प्रेसचा विषय इथे संपून जाईल. नाही म्हणजे पुस्तकं किंवा साहित्य जे आहे ते आपल्या अभिव्यक्ती करण्यासाठी ते म्हणजे मर्यादा आहेत का कमी पडाले का ते असा त्याचा अर्थ आहे त्या प्रश्नाचा कुठल्या चित्रपटाकडे वळला. हे बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, तुम्ही प्रत्येक हे जे एक जो रसिक आहे तो वेगळा आहे. वाचनाचा रसिक वेगळा आहे. आज ऐकणार ऑडिओ बुक आहे जगभर, म्हणून काय तुम्ही नाकारणार का ऑडिओ बुक? व्हिडिओ बुक आज आले, ते फॉर्मॅट आले जगभर. त्या तुलनेत आपण मागे चित्रपट बघणारी लोक सहजतेने चित्रपट तेवढ्या पद्धतीत बघतात आणि जास्त पद्धतीत लोक बघतात, तेवढ्या पद्धतीत पुस्तकं वाचतात का लोक तर वाचत नाहीत. कुठल्याही माध्यमांचा तिरस्कार करण्याच्या ऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातनं आपलं म्हणणं आपण त्यात मांडलं पाहिजे आणि ते ध्वनीत झालं पाहिजे. बरं ती अलाईव्ह आहे. चित्रपट एखादा काढला, एखादी कथा असला अलाईव्ह आहे ना, माणूस जिवंत आहे तोपर्यंत दिसतो तो. उद्या शरद गोरे कसा दिसतो एखाद्याने चित्रित केलं एखाद्या वाहिनीने तर म्हणून कळतं ना लोकांना की हा असा बोलत होता तसा बोलत होता. तर त्यामुळं मला वाटतं चित्रपट माध्यमांकडे गेलं म्हणून साहित्याकडे दुर्लक्ष झालं असं नाही. मी छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषण हा अनुवादित केलेला आहे संस्कृतमधनं मराठीत. 3 त्याचे एडिशन झालेले आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की मी आचरणातसुद्धा आणले आहेत युगपुरुष. आपण फक्त ते वाचनापुरते न ठेवता आचरणातसुद्धा आणले पाहिजेत. धन्यवाद सगळ्यांचे.